यानंतर यवत गावातील काही तरुणांनी मशिदीची तोडफोड केल्याची तसंच संबंधित मुस्लिम तरुणाच्या घरावर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यवतमध्ये भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेच्या दुसऱ्याच दिवशी घटना घडल्यानं परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। एनटीव्ही न्यूज मराठी, यवत, दौंड। यानंतर यवत गावातील काही तरुणांनी मशिदीची तोडफोड केल्याची तसंच संबंधित मुस्लिम तरुणाच्या घरावर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यवतमध्ये भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये हिंदू जन आक्रोश सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेच्या दुसऱ्याच दिवशी घटना घडल्यानं परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। सध्या आमची टीम्स आहे, आम्ही सुद्धा आता गावात पेट्रोलिंग करतोय। आमची टीम गावात बंदोबस्त सुद्धा करत आहे। एक दोन ठिकाणी काही शेड होते, टीमचे शेड वगैरे आहे, ते टीमचे शेड एक दोन त्याचं नुकसान झालेलं आहे। एका ठिकाणी एक वाहनचा सुद्धा नुकसान आहे। असे प्रकारचे 2-3 ठिकाणचे आपले समोर आलेले आहे। त्याचे ऑलरेडी आमची टीम आहे, ते त्याला ऑब्झर्व करून रेकॉर्ड वगैरे यामध्ये काही लोक जे आहे त्याचे ते आमच्याकडे आमची पद्धतीने तपास ते चालू आहे। काही लोकांना अहवाल पद्धतीने, काही लोकांना सोबत घेऊन बसून पोलीस स्टेशनला बसून अशा पद्धतीने हे शांत करण्यात आले। आता काय परिस्थिती? आता सध्या गावात शांततेची परिस्थिती आहे। आपण गावात आलोय, आता आपण गावाच्या मध्यवर्ती ठिकाणात थांबलोय। गावाची पूर्णपणे शांतता आहे। आपल्यातर्फे सुद्धा लोकांना हे आवाहन केला पाहिजे की कोणालाही कायदा व सुव्यवस्था किंवा कायदा हातात न घेता शांतपणे शांतता ठेवा। सर, ज्या ठिकाणी ज्या व्यक्तीनं जी पोस्ट केली होती तो इथला नाही असं कळते, स्थानिक नाही असं कळते, तो बाहेरचा आहे का? आता यामध्ये कसं आहे की जसं मी सांगितलं की ती तपास चालू आहे। आता तो नेमका राहणारा इथला आहे, कधीपासून इथे राहत आहे, किती वर्ष झालेले आहे, हे सगळ्या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होतील। ठीक आहे, थँक्यू, जय हिंद। एनटीव्ही न्यूज मराठी, यवत, दौंड।